उर्मिला, तू सततच सुंदर कशी दिसतेस? मला फार आवडलेलं आहे हे कौतुक, पण मला तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे. जर माझ्या बाहेरून दिसण्याच्या, आता आपण फक्त दिसण्याबद्दल बोलतोय, जरी सुपरफिशियल असलं तरी, तर 100% मला फोड करायला आवडेल. 60% ऑफकोर्स अन्न, खाणं, पिणं, लाईफस्टाईल आणि व्यायाम याला जातं. उरलेले 20% क्रेडिट मी असं सांगेन, रोज कितीही कंटाळा आला तरी सुद्धा शिस्तीनं केलं जाणारं स्किन केअरचं रुटीन. उरलेले 20% मात्र डॉक्टरांची मदत घेऊन किंवा ब्युटी पार्लरची मदत घेऊन, बाहेरच्या काही ब्युटी ट्रीटमेंट्स करून, खरंच चांगल्या बाजारातल्या ट्रीटमेंट्स केल्यानं मला काय फायदा झालाय आणि ते 20% मात्र क्रेडिट हे त्यांनाच जातं. पण या व्हिडिओमध्ये आतापर्यंतचे माझ्या केलेल्या ट्रीटमेंट्स आणि माझी त्याच्यावरची प्रामाणिक मतं आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. नंबर 1, माझ्या ग्रॅज्युएशनच्या दरम्यान माझ्या कॉलेजमध्ये माझी एक मैत्रीण होती आणि तिला संपूर्ण गाल, चेहरा, पाठ, पोट सगळीकडे असंख्य ॲक्ने पिंपल्स यायचे आणि त्यानं ती त्रस्त होती. आणि उन्हाळ्याची सुट्टी लागली आणि सुट्टीनंतर पुढच्या वर्षी ती जेव्हा आली कॉलेजमध्ये, तेव्हा ते सगळे पिंपल्स अचानक गायब झालेले मी बघितले. आणि मग मी तिला विचारलं की तू काय केलंस नक्की? आणि ऑफकोर्स तिने एका डॉक्टरांचं नाव घेतलं, पोटातून औषधं चालू आहेत हे पण सांगितलं, तिनं तिच्या आयुष्यामध्ये काय बदल केलेत हे पण सांगितलं आणि त्याचबरोबर तिनं काहीतरी चेहऱ्याला लावलेलं सांगितलं. आणि तेव्हा मला खरा शोध लागला केमिकल पील या गोष्टीचा. आणि मग मी पहिल्यांदा स्वतःच्या चेहऱ्यावरती केमिकल पील लावलं आणि ते म्हणजे सॅलिसिलिक ऍसिडचं पील. ते मी लावलं मुंबईच्या काया स्किन क्लिनिकमध्ये. तेव्हा माझं वय साधारण 22-23 असेल कदाचित. आणि त्या पीलनं, सॅलिसिलिक ऍसिड आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मुळाशी जाऊन तेल तयार करणाऱ्या ग्रंथींलाच कंट्रोल करतं. आणि त्या केमिकल पीलनं माझ्या त्वचेचा ॲक्नेचा एंटायर गेम परमनंटली बदलून टाकला. नंबर 2, लेझर हेअर रिडक्शन ट्रीटमेंट. मी 2013 मध्ये लग्न केलं, तेव्हा माझं वय होतं 25 आणि तेव्हा मी स्वतःच्या लग्नाच्या बजेटमध्ये ब्राईड होणार आहे म्हणून स्वतःला ट्रीट म्हणून थोडे पैसे बाजूला काढले आणि त्याच्यामध्ये मी फक्त एकच बॉडी पार्ट निवडला आणि तो म्हणजे अंडर आर्म्स. आणि तिथलं मी जाऊन केलं लेझर ट्रीटमेंट, हेअर रिडक्शन ट्रीटमेंट केली. तेव्हा त्याला रिमूव्हल म्हणायचे, आता रिडक्शन म्हणतात अगदी प्रामाणिकपणे. त्याचं कारण असं 100% केस जात नाहीत, पण इतके केस जातात की अतिशय बारीक लव असते लहान मुलांना, जशी आपल्या शाळेमध्ये वगैरे असताना आपली जी बारीक बारीक होती तेवढीच राहते आणि ती अतिशय नॅचरल आणि छान दिसते. आणि मी ती ट्रीटमेंट घेतल्यानंतर मला इतका फरक जाणवला. त्याच्यानं मला खूप छान छान कपडे घालायला, मस्त फॅशनी करायला आवडतात आणि मला स्लीवलेस घालता येऊ लागलं. माझा घाम डिपॉझिट होत नाहीये हे माझ्या लक्षात आलं. माझे अंडरआर्म्स काळे राहत नाहीयेत हे माझ्या लक्षात आलं. किंवा एवढे केस वाढलेले असताना पार्लरमध्ये जाऊन सटासट बारीक हेअर ग्रोथ वरती ऑफकोर्स करायचं नसतं, आपल्या सगळ्यांना माहिती. मी वॅक्सिंग केलेले. जेव्हा आम्ही अंडरआर्म्सचं केलं आणि तेव्हा मला त्याची ताकद कळली आणि माझ्या लक्षात आलं प्रत्येकानं स्वतःचे थोडंसं सेव्हिंग करावं, बाजूला सारावेत आणि लेझर हेअर रिडक्शन ही ट्रीटमेंट घ्यावी. नंबर 3, माझ्या बाळाचा जन्म झाल्यानंतर 2021 मध्ये अथंगचा जन्म झाला. 2.5 वर्ष ते पिल्लू सलग कधीच झोपलेलं नाहीये आणि त्या सगळ्या जागरणामुळे आणि आधीच माझे डोळे असे खड्ड्यात खोबणीत असल्यामुळे मला असं प्रॉपर डार्क सर्कल्स आले. ओके, आता हे आपल्याला डॉक्टरच सांगू शकतात की कुठची ट्रीटमेंट घ्यायची, मी सांगू शकत नाही. माझ्यासाठीची उत्तम कोणती हे मी तुमच्याबरोबर शेअर करते. आणि ती म्हणजे तुम्हाला नक्की खड्डा तयार झालाय, तुम्हाला नक्की आय बॅग तयार झालीये, तुमचं पिगमेंटेशन किती डार्क झालेलं आहे किंवा किती लाईट आहे, ह्याच्यावरती तुम्हाला नक्की कोणती ट्रीटमेंट आहे हे डॉक्टर सांगतात. मला त्यांनी सांगितली ग्लायकॉलिक ऍसिडची, केमिकल पीलची, डोळ्यांच्या अवतीभोवतीची म्हणजे अप्पर आईज आणि अंडर आईची ट्रीटमेंट. आणि म्हणूनच तुम्ही बघितलं असेल की मी खरंच खूप प्रामाणिक आहे. मी आज तगायत एकही आय क्रीम प्रमोट केलेली नाही. एकच मला अजून आठवते, एक छान डोळ्यांच्या अवतीभोवती सूट होणारं हायड्रेशनचं तेल होतं आणि ते खरंच काम करत होतं, पण ते प्रॉडक्ट सुद्धा आता डिस्कंटिन्यू झालेलं आहे. त्यामुळे मी कसल्याच आय क्रीम सजेस्ट करत नाही, कारण आय क्रीमनं बेसिक हायड्रेशन होतं आणि बेसिक लाइटनिंग इफेक्ट येतो. पण या ग्लायकोलिक ऍसिडच्या पीलनं मला खूप फ्रीडम मिळाला. मला कलर करेक्टर लावणे, त्याच्यानंतर स्वतःच्या मेकअपच्या शेडचा कन्सिलर लावणे, त्याच्यानंतर हायलायटरचा कन्सिलर लावणे, इतके 3 प्रॉडक्ट्स मी डोळ्यांच्या खाली लावायचे आणि वरती ऑफकोर्स सेट करायला पावडर. ह्यानं काय व्हायचं, मी माझ्या तिशीमध्ये आहे, जे क्रीजेस आहेत, रिंकल्स आहेत, त्या स्माईल लाईन्स तयार होतात, तिथे जाऊन ते अडकायचं आणि ते कन्सिलर तिथे जाऊन बसायचं. इतके हेवी मेकअप प्रॉडक्ट्स केल्यानंतर कॅमेराच्या समोर ते लपायचं. हे सगळं बंद झालं. मला अतिशय माझे डोळे आवडतात. हे सगळं मेंटेन करण्यासाठी मी कसलीही आय क्रीम लावत नाही. कोणतीच 1-2 ज्या बऱ्या हायड्रेटिंग क्रीम्स आहेत ऍक्च्युली चेहऱ्यालाही लावतात, डोळ्यांना पण, त्याची एखादी मी लिंक देईन, पण वेगळी सेपरेट आय क्रीम विकत घेऊ नये. त्यापेक्षा या अशा अंडर आईज आणि अप्पर आईजच्या डार्क सर्कल्स घालवणाऱ्या ग्लायकॉलिक ऍसिडच्या पीलनं मला खरंच फरक जाणवला. नंबर 4, आता मी जेव्हा ट्रिपला जाते, तिथे जर समुद्र असेल आणि त्या समुद्राच्या पाण्यानं माझे केस प्रचंड ड्राय झाले, स्विमिंग पूल नाही समुद्र, तर मात्र मी परत आल्यानंतर 4 पैसे घालून एक छानसा हेअर स्पा
करते आणि त्यानं फरक पडतो, कारण की लगेचच तुमचं बऱ्यापैकी हायड्रेशन मॉइश्चर लॉक होतं. त्याच्यानंतर मात्र मी कधीच करत नाही. मी वर्षानुवर्ष ब्युटी पार्लरला जात नाही. मी वर्षानुवर्ष हेअर स्पा वगैरे घेते. ते वाईट आहे असं माझं म्हणणं नाही, परंतु त्याच्यासाठीचे उत्तम पर्याय आता मला डॉक्टरांच्याकडून मिळतात आणि घरगुती हेअर केअर आणि स्किन केअर रुटीन मिळतात. म्हणून मी बाहेर पार्लरला जात नाही. जर मी गेले तर मी सुंदर सुंदर मसाजेससाठी जाते आणि तिथे ती विश्रांती खऱ्या अर्थानं मला मिळते. नंबर 5, आता मी हेअर स्पा करत नाही, कारण मी ओलाप्लेक्स वगैरे सगळं घरात वापरते. मी ते वाईल्डली प्युअर वगैरे वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सनं मला माझा हेअर मास्क वगैरे लावता येतो. काही काही गोष्टींच्या बाबतीमध्ये मात्र जसं घरगुती सातत्य आवश्यक असतं त्याच पद्धतीनं ट्रीटमेंट्सनं थोडासा तुम्हाला पुश मिळतो. हिलिंग, रिपेअरिंगला मदत होते आणि त्याच्यातली एक ट्रीटमेंट म्हणजे ग्रोथ फॅक्टरचे इंजेक्शन्स. केस जेव्हा माझे गळाले, कधी गळाले सांगते, डिलिव्हरी नंतर माझे केस फार गळाले नाहीत, ओके, परंतु माझे केस गळाले काही वर्ष, म्हणजे ब्रेस्ट फिडिंग वगैरे करून झालं, भरपूर काळ गेला. त्याच्यानंतर बॅक टू बॅक मी आजारी पडायला लागले. त्याच्यामुळे मी ऍडमिट होते. या सगळ्यामधून तुम्हाला ऑफकोर्स शरीरासाठी अनावश्यक गोष्ट म्हणजे तुमच्या केसांचं सौंदर्य, त्याला व्हायटल ऑर्गन्सला आधी नीट ठेवायचं असतं. त्याच्यामुळे माझे मॅसिव्हली केस गळाले. म्हणजे आता जी हेअरलाईन तुम्हाला दिसतेय अतिशय सुरेख हेअरलाईन आहे माझी. हेअरलाईन म्हणजे मध्ये मध्ये असा प्रॉपर असा गट्टू तयार झालेला, इतके केस माझे गळालेले होते आणि ते भरून काढण्यासाठी मला प्रचंड मदत झाली. ती म्हणजे हेअर ग्रोथ फॅक्टरच्या इंजेक्शन्स ना, ते कुठेही मिळतात. छान छान चांगल्या डर्मॅटकडे सुद्धा मिळू शकतात. मी ज्यांच्याकडे गेलेले आहे त्यांच्या सगळ्याचे ऍड्रेसेस वगैरे सुद्धा मी देते. आता मी केसांच्यासाठी PRP पण घेतलंय, पण मला त्याचा फारसा ऑनेस्टली फरक जाणवला नाही. मी केसांसाठी थ्रेड्स नावाचा प्रकार पण केला ट्रीटमेंट. त्याचं पण मला ते जास्त पेनफुल वाटलं, पण त्या मानानं तितका जागतिक कमाल रिझल्ट नाही मिळाला. पण ग्रोथ फॅक्टर आणि डीपर लेवलला इंजेक्शन जातात आणि त्याच्यामुळे सेम लाईक मिनॉक्सिडिल आणि आत जाऊन ते ग्रोथसाठी मधत करतं केसांना आणि ते भरून यायला मला खूप मदत झाली. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही ट्रीटमेंट घ्यायला हरकत नाही जर तुम्हाला मॅसिव्हली माझ्यासारखा आजारपणातून काय डिलिव्हरीमधून कुठली कारण काही असे ना हेअर लॉस मोठ्या प्रमाणात झाला असेल तर. नंबर 6, अजून एक ट्रीटमेंट आहे ज्याच्यावरचा अतिशय विस्तृत व्हिडिओ मी केलेला आहे, थँक गॉड. त्याच्यामुळे मी त्याच्याविषयी फार बोलत नाही. पण आता जे तुम्ही पाहताय मला, माय गॉड, हायफू नावाची एक ट्रीटमेंट आहे. त्याचा मला प्रयोग करायचा होता आणि मी तुमच्याबरोबर अतिशय प्रामाणिकपणे शेअर करते. मला त्या डॉक्टरने पैसे दिलेले नाहीत, मला त्याचं काही पडलेलं नाही. तुम्ही ते जाऊन करा असं पण मी म्हणत नाही, कारण या सगळ्यासाठी पैसे लागतात याची मला संपूर्ण कल्पना आहे. ते वय पण असावं लागतं आणि मुळात तुमचा चेहरा त्याच्यासाठी सुटेबल असावा लागतो, जो माझा होता. मला अजिबात या ट्रीटमेंट कडून अशी जागतिक कमाल अपेक्षा नव्हती, पण मला जो काही फरक जाणवलाय, म्हणजे जे काय म्हणजे चीक बोन्स वगैरे जे काय माझे आलेत, तर कुठचीही परमनंट, कुठची दुखणारी, अतिशय वेदनादायी परमनंट अशा गोष्टी करण्यापेक्षा मला असं वाटतंय जी गोष्ट अशी 5-6 महिन्यामध्ये जाणार आहे, 8 महिन्यामध्ये त्याचा रिझल्ट जाणार आहे, ते आपल्याला परवडणार पण आहे, असा काहीतरी प्रयोग करायला काहीच हरकत नाही. जर आवड असेल तर, नाही केलं तरी चालेल. जे नैसर्गिक असतं ते बेस्टच असतं. माझ्यामध्ये किडेत आणि माझं प्रोफेशन तसं आहे, हे तुम्ही समजून घ्या. नंबर 7, या ट्रीटमेंटचा माझ्याकडे कसलाही प्रूफ नाही. मी बिफोर आफ्टरचं शूटिंग केलेलं नाही आणि मला वाटलंच नाही की यानं इतका फरक पडतो. आता हे जे प्रोफायलो नावाची ट्रीटमेंट आहे याच्याविषयी मी जरा अभ्यास केला. काय करतात, 5 ते 10 इंजेक्शन्स असतात. आय नो इंजेक्शन म्हणलं तर दुखतं, तेवढं दुखतंच आता. आणि त्याच्यामध्ये असतं हॅल्युरोनिक ऍसिड. फिलरवाला हॅल्युरोनिक ऍसिड नाही, खड्डा भरून काढतो वगैरे, त्यानं काही बॉडीचा फेसचा शेप बीप बदलत नाही, काही परमनंटली रिंकल्स गेले वगैरे असला काही प्रकार याच्यातून होत नाही. प्रोफायलो प्रचंड हायड्रेशन देतं, ज्याची गरज असते तुमच्या 30 नंतर 40 नंतर. तुम्हाला तुमच्या त्वचा पाणीच होल्ड करत नाही, तर प्रोफायलो मदत करतं. जे बाहेरून तुम्ही मॉइश्चरायझर लावणार आहात, क्रीम्स लावणार आहात, नाईट क्रीमला, त्या सगळ्याला होल्ड करण्यासाठी खूप मदत करतं, कारण हॅल्युरोनिक ऍसिड पाणी होल्ड करतं, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु थोडं त्वचेच्या आत जेव्हा इंजेक्शन्स मधून सगळीकडे हॅल्युरोनिक ऍसिड आतून सोडलं जातं, तेव्हा जास्त प्लम्पी, जास्त छान तो ग्लो येतो, जास्त वॉटर हायड्रेशन ते टिकून ठेवतं आणि जास्त काळ तुमची त्वचा तुकतुकीत राहते, असं मला जाणवलं. याचा अर्थ बाहेरून मी डे क्रीम, नाईट क्रीम सगळं चालू आहे, मॉइश्चरायझर मला लावाच लागतं, परंतु जास्त मदत होते आता हायड्रेशन ठेवायला. नंबर 8, मेनिक्युअर, पेडिक्युअर किंवा जेल नेल पॉलिश. मला स्वतःला फेक नेल्स फारसे आवडत नाही, तर मी जसं आता ब्लॅक जेल नेल पॉलिश आहे तशा पद्धतीचा मी बेसिक मेनिक्युअर करून येते. त्याचे मी पैसे घालवते पार्लरमध्ये जाऊन, चांगल्या सलॉनमध्ये जाऊन बेसिक पेडिक्युअर करून येते. बेसिक सुद्धा चालतं आणि माझं प्रोफेशन आहे म्हणून, कारण ते चिप होतात, लवकर निघतात आणि घाण दिसायला लागतात आणि मला वेगवेगळ्या ब्रँडचं सतत ऍप्लिकेशन आणि सतत दाखवायचं असतं, म्हणून जेल नेल पॉलिश छोट्या छोट्या माझ्या नखांना लावण्याची सवय, त्याचं माझं कॉस्टिंग जातं. हाय मेंटेनन्स आहे ही गोष्ट, परंतु ॲक्रेलिक फेक नेल्स पेक्षा मला ती माझ्या सोयीची वाटते, माझ्या शूटिंगसाठी परफेक्ट आहे. नंबर 9, तुम्ही आता बघताय माझ्या लांब लांब पापण्या, अजिबात अशा नॅचरल आपल्या पापड्या नाहीत ना, मी टक्कलू आहे डोळ्यांनी. मी आता केलेला आहे आयलॅश एक्सटेन्शन.
मी आय लॅश लिफ्टिंग नावाचा पण प्रकार केलेला आहे. म्हणजे आपल्या पापड्यांना एक केमिकल लावलं जातं, डोळ्यात बिळ्यात काही जात नाही. काही आठवड्यांच्यासाठी आपल्या पापड्या कर्ली होतात. आता हे मी करण्याचा प्रयत्न केला. आम्हाला काही हे अजिबात आवडलं नाही. ट्रीटमेंट खूप चांगली आहे, मला लागू नाही होत. त्याचं कारण माझ्या लॅशेसला लेंथ, लांबी पण नाहीये, घनता पण नाहीये. त्याच्यामुळे त्या वळवल्यानंतर सुद्धा अतिशय फार विरळ त्या दिसत होत्या. त्या काही फार दिसतच नव्हत्या. मस्करा लावल्यानंतर मात्र शूटिंगला खूप छान दिसत होत्या. माझ्यासाठी परफेक्ट उपाय म्हणजे आयलॅश एक्सटेन्शन. त्याचं कारण 3 ते 4 आठवडे हे एक्सटेन्शन राहतं, आपोआप गळून जातं. येस, याच्यामुळे पापण्या गळतात का? नाही, हा गैरसमज आहे. पापण्या गळत नाहीत. लोक काय करतात, पापण्या वाढायला लागल्यानंतर त्या खोट्या पापण्या ओढून काढतात आणि त्याच्याबरोबर तुमची पापडी पण तुटून बाहेर येते आणि म्हणून आपल्याला असं वाटतं त्रास झाला. आता हे सततच करायचंय का? नाही, मी आयलॅश एक्सटेन्शन गॅप टाकून करते. त्यामुळे पण माझ्या पापण्यांचे नॅचरल हेल्थ चांगली राहते. नंबर 10, मी कुठचं जाऊन बाहेर पार्लरमध्ये फेशियल करते का? याचं उत्तर आहे अजिबात नाही. त्याचं कारण मी तुम्हाला सांगते. माझा विश्वास आहे मेडिकेटेड फेशियलवरती, ज्याला मेडी फेशियल असं म्हणतात, आणि त्यानं जबरदस्त काम होतं. अगेन, मी ब्युटी पार्लरच्या विरोधात नाही. पार्लर टू पार्लर याच्यावरती अवलंबून आहे. काही पार्लर्समध्ये खूप हेवी कॉमोडेजेनिक फेशियलचे मसाजचे क्रीम वापरले जातात. तर त्याच्यामुळे माझ्या असं लक्षात येलंय की त्या क्रीममध्ये थिक तेलकटपणा असल्यामुळे ते जेव्हा मसाज करतात, फेशियलमध्ये मसाज असतो, क्लीनअपमध्ये थोडासा मसाज असतो, ते केल्यानं मी घरी आल्यानंतर मला पिंपल्स आलेले. आता मात्र अशी परिस्थिती आहे, मेडिकल फेशियल सुद्धा 4,000, 5,000, 6,000 या दरम्यान आलेले आहेत. अगदी 3,000 सुद्धा मी परवा एक ऐकलं. आणि जे खूप छान आहे, कारण 1,000, 2,000 चं फेशियल करण्यापेक्षा 4-5,000 रुपयाचं डॉक्टरांनी रेकमेंड केलेलं, मशीन्सनी वापरलेलं परिणामकारक फेशियल मी आता परवाच्या दिवशी बघितलं, आणि ते म्हणजे कार्बन लेझर. अप्रतिम फेशियल आहे. मी त्याच्यावरचा वेगळा व्हिडिओ केलेला आहे आणि त्यानं खरंच खूप परिणाम जाणवतो. त्याचं टिकणं, इफेक्टही जास्त चांगला असतो. आता या ज्या सगळ्या ट्रीटमेंट्स आहेत मी तुमच्याबरोबर शेअर केल्या, या मेंटेन पण कराव्या लागतात, नाहीतर सगळ्या पैशांवर पाणी फिरतं. येस, तुम्ही असं म्हणाल, काय म्हणजे हजारो रुपये घालून, लाखो रुपये घालून हे सगळं काहीच परमनंट नाहीये, हे तर कळलंच आहे आम्हाला, आणि वरती हे सगळं निघून जातं. येस, या सगळ्याच्या इफेक्टला काही दिवस, काही महिने किंवा 8 महिने, वर्षभराचं काहीच नसतंय, पण 8 महिने, वर्षभराचं फार फार तर एवढीच त्याला मुभा असते, मुदत असते. त्याच्याशिवाय हे टिकत नाही. मग काय करायचं? या सगळ्याचे जे इफेक्ट्स असतात, जसं आपण जाऊन हेअर कलर करतो, तुम्हाला घरी येऊन त्याला मेंटेन ठेवावं लागतं. कसं? मग तुमचा शॅम्पू बदलतो, कंडिशनर बदलतो. अगदी त्याच पद्धतीनं जरी तुम्ही तिकडे जाऊन काय प्रोफाईलो केलं, हायफू केलं, काही जरी केलं ना, तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या रोजच्या सातत्यानं लाईफस्टाईलमध्ये पोटातून खाऊन, व्यायाम करून, स्किन केअरचं रुटीन, भरपूर मॉइश्चरायझर, चांगल्यातले सिरम, ज्याची आपल्याला गरज आहे तेवढेच सिरम, त्याच्यानंतर नाईट रुटीन न विसरता, किती कंटाळा आला तरी चेहरा धुवून स्वच्छ, सनस्क्रीन्स दिवसा, कोणालाच आवडत नाही सनस्क्रीन लावायला, सगळ्यांना आळस वाटतो, पण तरी सुद्धा ते पण करावं लागतं, नाहीतर वांगाचं प्रमाण वाढतं, टॅनिंगचं प्रमाण वाढतं. ऍटलीस्ट त्याला कंट्रोलमध्ये राहतं. आणि हे जे पैसे घालवले ट्रीटमेंटचे, त्याचा इफेक्ट जास्त काळ टिकण्यासाठी स्किन केअर, हेअर केअर, डिसिप्लिन, घरात या गोष्टी मेंटेन करणे, याला पर्याय नाही. आता ह्या ट्रीटमेंट्स मी का केल्या? सगळ्यात महत्वाची गोष्ट, माझं प्रोफेशन. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्याकडे तेवढे पैसे आहेत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे याच्यातलं काहीच परमनंट नाहीये, म्हणून मला ते खूप आवडलं. मला एखाद्याचा इफेक्ट, परिणाम नाही आवडला ट्रीटमेंटचा, काही दिवसांमध्ये ते दिसणं निघून जातं, म्हणजे त्याचा इफेक्टच निघून जातो. आणि त्याच्यामुळे मला काही पण परमनंट, डेंजरस, एक्स्ट्रीम सिरियस स्टेप्स घेणं आवडत नाही. म्हणून मी या सगळ्याच्या शोधामध्ये असते आणि स्वतःची काळजी घेत असते. आणि चौथं, माझं वय 38 आहे. मी करेक्ट वयामध्ये सुद्धा आहे या ट्रीटमेंटच्या. त्याच्यामुळे जेव्हा मला अतिशय लहान लहान पोरी 25च्या पण आतल्या किंवा 26च आहे आणि रेटिनॉल लावू का वगैरे, किंवा ह्या ट्रीटमेंटला जाऊ का म्हणतात, तेव्हा मला कळत नाही याचं कसं उत्तर द्यावं, कारण याचं उत्तर ठोस नाही असं आहे. आणि याच्या पलीकडे जाऊन शेवटची गोष्ट म्हणजे, हे सगळं नाही केलं तरी चालतं. जर तुम्ही आहात तसे छान वाटत असाल, आपण सगळे ऑलरेडी सुंदरच आहोत, परंतु नाही केलं तरी चालेल. या सगळ्याचं मी कशाचंच प्रमोशन करत नाही. मला सगळ्याचा ऑनेस्ट रिव्ह्यू आणि मी काय काय केले हे प्रामाणिकपणे शेअर करायचं होतं. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल थँक्यू. हायफू आणि लेझर, कार्बन सगळ्याच्या व्हिडिओची लिंक इथे दिलेली आहेच. आय लव्ह यू.